भिडेवाडाकार विजय वडवेराव आयोजित. भिडेवाडा, देशातील मुलींची पहिली शाळा आंतरराष्ट्रीय काव्य जागर अभियान. नियोजित उपक्रम. 1. प्रत्येक कवीने आपल्या संपर्कातील इतर कवींना भिडेवाडा, देशातील मुलींची पहिली शाळा या विषयावर कविता लिहिण्यासाठी प्रोत्साहित, प्रेरित करणे, प्रसंगी योग्य मार्गदर्शन करून कविता लिहून घेणे. 2. भिडेवाडा काव्य जागर आंतरराष्ट्रीय फेसबुक व्हिडिओ अभियानासाठी कवींनी आपल्या कवितेचा व्हिडिओ करून अभियानात उत्स्फूर्त सहभाग घेणे. 3. प्रत्येक साहित्यिक संस्थेने वर्षातून किमान एकदा तरी भिडेवाडा, देशातील पहिली मुलींची शाळा या विषयावर विनामूल्य प्रवेशासह कविसंमेलन आयोजित करणे. 4. जे कवी आपला काव्यसंग्रह प्रकाशित करणार असतील त्यांनी आपल्या पुस्तकात भिडेवाडा, देशातील मुलींची पहिली शाळा या विषयावर एक तरी कविता लिहिणे. 5. साहित्यिक संस्थांनी भिडेवाडा, देशातील मुलींची पहिली शाळा या विषयावर काव्यलेखन स्पर्धा आयोजित करणे. 6. देशाबाहेर, देशातील शक्य तेवढ्या राज्यात, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात, शहरात या विषयावर कविसंमेलने आयोजित करणे. 7. भिडेवाडा काव्यजागर कलामंचच्या माध्यमातून कवींमधील गायक, वादक, अभिनय करणाऱ्या कलाकारांना संधी व मंच उपलब्ध करून देऊन या विषयाचा प्रचार प्रसार करणे. 8. प्रत्येक शाळा, कॉलेजातील शिक्षक व विद्यार्थ्यापर्यंत हा विषय पोचवून जागृती व प्रबोधन करणे. 9. शाळा, कॉलेजातून शिक्षक विद्यार्थी यांना या विषयावर कविता लिहायला सांगणे. 10. प्रत्येक शाळा, कॉलेजातून शिक्षकांना या विषयावर विद्यार्थ्यांच्या नाट्यछटा, नाटिका बसवून घेण्यासाठी प्रोत्साहित करणे, विनंती करणे. 11. शाळा कॉलेजातील विद्यार्थ्यांच्या या विषयावर काव्य लेखन व वक्तृत्व तसेच नाट्य स्पर्धा आयोजित करायला लावणे. 12. कवींनी फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप, यूट्यूब इत्यादी सोशल मीडियावर या विषयावरील आपल्या कविता लिखित आणि व्हिडिओ स्वरूपात प्रसारित करणे. फेसबुक, इन्स्टासाठी स्टोरी, रील्स वगैरे तयार करून पोस्ट करणे. 13. भिडेवाडा, देशातील मुलींची पहिली शाळा या विषयावर आंतरराष्ट्रीय, राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय प्रातिनिधिक काव्यसंग्रह निर्माण करणे. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांनी 1 जानेवारी 1848 साली पुण्याच्या बुधवार पेठेतील भिडेवाड्यात देशातील मुलींची जी पहिली शाळा सुरू केली होती तिचा इतिहास पुढच्या पिढ्यांसाठी जतन करून ठेवण्याचे ऐतिहासिक कार्य करण्यासाठी आपल्यातील प्रत्येकजण अशा प्रकारे योगदान देऊ शकतो. आपण माझी तळमळ समजून घ्याल व या महान कार्यात माझी सोबत कराल, सहकार्य कराल असा विश्वास आहे. जय ज्योती, जय साऊ, जय संविधान. विजय वडवेराव.